पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशवासियांशी संवाद साधला। ऑपरेशन सिंदूर हे बंद झालं नसून फक्त तात्पुरता स्थगित केल्याचं मोदी म्हणाले। तसंच पाकिस्ताननं जर पुन्हा दहशतवादी हालचाली केल्या तर भारत चोख प्रत्युत्तर देईल असा सज्जड दमही मोदींनी भरलाय। हमने पाकिस्तान के आतंकी और सैन्य ठिकानों पर अपनी जवाबी कार्रवाई को अभी सिर्फ स्थगित किया है। पाकिस्तानशी चर्चा केवळ दहशतवाद पाकव्याप्त काश्मीरवर होईल। टेरर टॉक आणि ट्रेड एकाच वेळी चालू शकणार नाही। रक्त आणि पाणीही एकत्र होऊ शकत नाही असं मोदींनी ठणकावलं। तसंच दहशतवाद आणि आकांना वेगळं समजणार नाही असाही इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला दिलाय। टेरर और टॉक एक साथ नहीं हो सकते। टेरर और ट्रेड एक साथ नहीं चल सकते। भारतीय सैन्य दलानं पाकिस्तानची 15 विमानं पाडली। यावेळी जब हौसले बुलंद हो तब मंजिल भी कदम चूमती है अशी शायरी लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी म्हटली। आपली हवाई सुरक्षा प्रणाली देशासाठी अभेद्य भिंत बनून उभी होती। या भिंतीला धडक देणं शत्रू राष्ट्राला अशक्य होतं असं देखील भारत यांनी म्हटलं। आपने सुना ही होगा, जब हौसले बुलंद हो तो मंजिलें भी कदम चूमती हैं। In the end, I would like to highlight again that in every single domain that Operation Sindoor has been prosecuted. पाकिस्तानी सेना दहशतवाद्यांना मदत करते। आम्ही जी कारवाई केली ती फक्त दहशतवाद्यांचे तळ आणि दहशतवाद्यांना धडा शिकवण्यासाठी केली। पण पाकिस्तानने दहशतवाद्यांची साथ दिली असं एअर मार्शल ए के भारती यांनी सांगितलं। कि पाकिस्तानी सेना ने आतंकवादियों का साथ देना उचित समझा और इस लड़ाई को अपनी लड़ाई बना ली। इस परिस्थिति में हमारी जवाबी कार्यवाही अत्यंत आवश्यक थी और इसमें उनका जो भी नुकसान हुआ वे खुद इसके लिए जिम्मेदार हैं। भारताच्या कारवाईत नेमके किती दहशतवादी आणि पाकिस्तानी ठार झाले असा प्रश्न विचारला गेला। त्यावर आमचं काम मिसाईल टाकून लक्ष भेदणं आहे, प्रेतांची संख्या मोजणं नाही असं सडेतोड उत्तर एअर मार्शल ए के भारती यांनी दिलं। भारताने चिनाब नदीवर बांधलेल्या सलाल धरणाचा आणखी एक दरवाजा उघडलाय। भारताने पाकिस्तानवर केलेल्या एअर स्ट्राईकने पाकिस्तानची चांगलीच दाणादाण उडवून दिली। एवढ्यावर न थांबता भारतानं चिनाब नदीवरील धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडून पाकमध्ये पूरसदृश स्थिती निर्माण केली आणि नंतर पाणी बंद करून पाकिस्तानची पाणीबाणी केली। दरम्यान आता भारतानं रियासीमध्ये चिनाब नदीवरील सलाल धरणाचा आणखी एक दरवाजा उघडलाय। भारत पाकिस्तानमध्ये झालेल्या शस्त्रसंधीनंतर भारत सीमेवरील शहरांमधील जनजीवन आता हळूहळू पूर्वपदावर येत आहे। जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तानकडून जो गोळीबार करण्यात आला त्यात शेकडो घरांचं अतोनात नुकसान झालंय। तब्बल 20 दिवसांनी पाकिस्तानच्या एलओसीवर कुरापती थांबल्यात। त्यानंतर उरीमधील रहिवाशांनी आम्हाला युद्ध नको, शांती हवी आहे, कारण युद्धाचा फटका सीमा भागातील नागरिकांनाच बसतो अशी भावना व्यक्त केली। बीएसएफचे शहीद झालेले उपनिरीक्षक मोहम्मद इम्तियाज यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले। इम्तियाज यांच्या बिहारमधील छापरा या मूळ गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पडले। इम्तियाज यांना जम्मू आणि काश्मीरमधील आरेसपुरा सेक्टरमध्ये कर्तव्य बजावत असताना वीरमरण आलं। पाकिस्तानच्या बाजूने झालेल्या गोळीबारात त्यांना गोळी लागली होती। त्यानंतर या जवानावर आज अंत्यसंस्कार करण्यात आले। यावेळी गावकऱ्यांनी अत्यंत शोकाकुल वातावरणात जवानाला निरोप दिला। पाकिस्तानला आम्ही नष्ट करू असं विधान बलूच आर्मी लिबरेशननं केलंय। याचवेळी बलूच सैनिकांनी भारताकडे 3 गोष्टी मागितल्यात। या गोष्टी मिळाल्या तर पाकिस्तानला नष्ट करू असा दावा बलूच आर्मीनं केलाय। आम्हाला भारताकडून राजकीय, राजनैतिक आणि संरक्षण पाठिंबा मिळाला तर दहशतवाद्यांना पोषणाऱ्या पाकिस्तानला पूर्णपणे नष्ट करू असं बलूच आर्मीनं म्हटलं। बीएलएनं जगातील इतर देशांकडूनही मदतीची मागणी केली आहे। तसंच पाकिस्तानला संपवलं नाही तर जगासाठी आणखी धोका वाढेल अशी ही शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे। भारत आणि पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधीचा निर्णय झाल्यानंतर जम्मू काश्मीरमधून निघून गेलेले लोक परतू लागलेत। पीओकेमधील अनेक रहिवासी आपल्या घरी परतलेत।
पीओकेमधील नीलम व्हॅली जी नियंत्रण रेषेपासून केवळ 3 किलोमीटर अंतरावर आहे, तिथल्या रहिवाशांना या शस्त्रसंधीच्या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. गोळीबार आणि हल्ल्यानंतर अनेक भागातील घरांचं तसंच दुकानांचं नुकसान झालंय, पण पाकिस्तानकडचा गोळीबार थांबल्यानं आता नागरिकांनी आपल्या घरी परतणं पसंत केलंय. भारत पाकिस्तानने केलेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देताना त्या ऑपरेशनचं नाव सिंदूर असं ठेवलं होतं. त्यानंतर उत्तर प्रदेशातील कुशीनगर जिल्ह्यातील 17 नवजात मुलींचं नाव सिंदूर असं ठेवण्यात आलंय. ऑपरेशन सिंदूर या लष्करी कारवाईच्या प्रेरणेतून हे नाव ठेवलं गेलंय. कुशीनगर मेडिकल कॉलेजमध्ये 10 आणि 11 मे रोजी जन्मलेल्या या 17 मुलींच्या कुटुंबियांनी हा निर्णय घेतलाय. तर या संदर्भात बोलताना कॉलेजचे प्रिन्सिपल DRK शाही यांनी ही घटना फक्त कुशीनगरसाठीच नव्हे तर संपूर्ण देशासाठी अभिमानाची असल्याचं म्हटलं. पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा या प्रांतात पोलिसांच्या व्हॅनवर आत्मघातकी हल्ला करण्यात आला. चमकानी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील रिंग रोडच्या गुरांच्या बाजाराजवळ हा आत्मघातकी हल्ला झाला. या हल्ल्यात 2 पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला असून 3 जण जखमी झाले आहेत. तर जखमींना रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान हा हल्ला कुणी केला याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाहीये. तपास सुरू असल्याचं पाक पोलिसांनी सांगितलंय. तर हा दहशतवादी हल्ला असल्याचा संशय देखील त्यांनी व्यक्त केला आहे. अफगाणिस्तानमध्ये चक्क बुद्धिबळ या खेळावर बंदी घालण्यात आली आहे. तालिबान प्रशासनानं धार्मिक कारणांमुळे हा निर्णय घेतल्याचं समोर आलंय. तसंच तालिबान राष्ट्रीय बुद्धिबळ महासंघही बरखास्त करण्यात आलाय. या खेळाशी संबंधित सगळे उपक्रम अनिश्चित काळासाठी थांबवण्यात आल्याचीही माहिती आहे. तालिबाननं याआधीही अनेक खेळांवर तसंच मनोरंजनाच्या साधनांवर बंदी घातली होती. तर या तालिबानच्या क्रीडा मंत्रालयाच्या प्रवक्त्यानं धार्मिक विचारानुसार बुद्धिबळ हा एक प्रकारचा जुगार असल्याचं म्हटलंय. अमेरिका आणि चीनने 90 दिवसांसाठी परस्पर शुल्कांमध्ये मोठी कपात करण्याचा निर्णय घेतलाय. या करारानुसार अमेरिका चीनमधून आयात होणाऱ्या वस्तूंवरील शुल्क 145% थेट 30% कमी करणार आहे. तर चीन अमेरिकन वस्तूंवरील शुल्क 125% थेट 10% करणार आहे. हा निर्णय जिनिव्हा इथे झालेल्या उच्चस्तरीय चर्चेनंतर घेण्यात आलाय, ज्यामध्ये अमेरिकेचे ट्रेजरी सचिव स्कॉट बेझेंट आणि चीनचे उपपंतप्रधान हे लिफेंग सहभागी होते. या चर्चांमध्ये दोन्ही देशांनी व्यापार संतुलन राखण्याची आणि आर्थिक विभक्तता टाळण्याची इच्छा व्यक्त केली आहे. भारताने मालदीवला $50 दशलक्ष ट्रेजरी बिलाच्या रोलओव्हरच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य दिलंय. मालदीवचे परराष्ट्र मंत्री अब्दुल्ला खलील यांनी ट्विट करून भारताचे आभार मानले. भारताचे परराष्ट्र मंत्री S जयशंकर आणि भारत सरकारचे मी आभार व्यक्त करतो, ज्यांनी मालदीवला $50 मिलियन आर्थिक सहाय्य केलं. हे वेळेवर दिलेलं सहाय्य मालदीव आणि भारतामधील गहन मैत्रीच्या संबंधांचा आधार दाखवतं, असं म्हणत अब्दुल्ला खलील यांनी भारताचं मनापासून आभार मानले. 2019 नंतर पहिल्यांदाच रशिया आणि युक्रेनचे अध्यक्ष थेट चर्चा करणार आहेत. युक्रेनचे अध्यक्ष व्होलोदिमीर झेलेन्स्की यांनी पुतिन यांचा थेट चर्चेचा प्रस्ताव स्वीकारलाय. आता अधिक जीव गमावण्यात काही अर्थ नाही. मी गुरुवारी तुर्कीत पुतिन यांची वाट पाहीन, असं झेलेन्स्की यांनी म्हटलंय. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युक्रेनने तुर्कीत रशियासोबत थेट चर्चा करण्याचा प्रस्ताव स्वीकारण्याचं म्हटलं होतं आणि त्यानंतर झेलेन्स्की यांनी या चर्चेला मान्यता दिली आहे. युक्रेनच्या सुमी ऑब्लास्टमध्ये रशियानं ड्रोन हल्ला केल्याची माहिती सुमी प्रादेशिक प्रशासनाचे प्रमुख ओलेह रिव्हिरोव्ह यांनी दिली आहे. या ड्रोनने सुमी समुदायातील एका वाहनाला लक्ष्य केलं, ज्यात एकाचा मृत्यू झालाय. यानंतर आपत्कालीन सेवा घटनास्थळी कार्यरत होत नुकसानीचा तपशील स्पष्ट केला जातोय. त्यानंतर आणखी एका ड्रोन हल्ल्यानं या सुमी ऑब्लास्टला तिसऱ्यांदा लक्ष्य केलं, ज्यात गवत कापणारा एक व्यक्ती गंभीर जखमी झालाय. त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिबेट भूकंपाच्या धक्क्यांनी हादरलंय. नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीने दिलेल्या माहितीनुसार या भूकंपाची तीव्रता 5.7 रिश्टर स्केल इतकी होती. मध्यरात्रीच्या दरम्यान आलेल्या भूकंपामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. भूकंपाचे झटके जाणवताच नागरिक घराबाहेर पळू लागले. दरम्यान प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापनाकडून नागरिकांना घाबरून न जाण्याचं आवाहन केलं गेलंय. याआधी 6 आणि 7 मेच्या दरम्यानही ल्हासामध्ये 6.8 रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता, ज्यात काही जणांचा जीवही गेला. सध्या डोनाल्ड ट्रम्प हे त्यांना मिळणाऱ्या अब्ज डॉलर्सच्या विमानामुळे चर्चेचा विषय बनलेत. डोनाल्ड ट्रम्प मध्य पूर्वेच्या दौऱ्यावर जाणार आहेत.
यावेळी सौदी अरेबियाच्या भेटीदरम्यान कतारचे राजघराणंही उपस्थित राहणार आहे। याच भेटीदरम्यान कतारचं राजघराणं ट्रम्प यांना भेट म्हणून आलिशान बोईंग 747-8 हे जम्बो जेट विमान देणार असल्याचं बोललं जात आहे। या विमानाची किंमत जवळपास 400 अब्ज डॉलर इतकी आहे। भविष्यात हे विमान राष्ट्रपतींच्या विमानात रूपांतर केलं जाऊ शकतं। जगातील सगळ्यात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत असलेल्या मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांनी आपली उर्वरित 99% टेक प्रॉपर्टी गेट्स फाउंडेशनला दान करण्याची ऐतिहासिक घोषणा केली आहे। या संपत्तीची सध्याची किंमत जवळपास 107 अब्ज डॉलर असून ही आजवरची सगळ्यात मोठी खासगी देणगी ठरणार आहे। या निर्णयामुळे गेट्स फाउंडेशनला पुढील 20 वर्षात सुमारे 200 अब्ज डॉलर समाजोपयोगी कार्यासाठी खर्च करता येणार आहे। ही देणगी जॉन डी रॉकफेलर आणि अँड्र्यू कार्नेगी यांच्याही ऐतिहासिक योगदानापेक्षा मोठी आहे। रशियाच्या पूर्वेकडील एका वन्यजीव पुनर्वसन केंद्राने 2 वाघांना जंगलात सोडल्याचा व्हिडिओ जारी केलाय। हे भाऊ बहीण असलेले वाघ काही महिन्यांपूर्वी शहरातील वस्तीजवळ सापडले होते। आई हरवल्यानं ते भरकटले असावेत असा वन विभागाचा अंदाज आहे। तर या दोन्ही वाघांना एका दुर्गम भागात सोडण्यात आले जिथे ते स्वतंत्र जीवन जगू शकतील। या वयात वाढलेल्या बछड्यांना अजूनही त्यांच्या आईच्या देखरेखीखाली राहावं लागतं आणि शिकार कशी करावी हे शिकावं लागतं आणि त्याच दरम्यान बहुतेक त्यांची आई हरवली असावी अशी शक्यता टायगर सेंटरनं व्यक्त केली आहे। जपानमधील एका मंदिरातून 12 वर्षांपूर्वी चोरीला गेलेली 14व्या शतकातील कोरियन बौद्ध मूर्ती सोमवारी आपल्या मूळ स्थानी परतली। या मूर्तीच्या मालकी हक्कावरून जपान आणि दक्षिण कोरियामध्ये अनेक वर्षांपासून कायदेशीर लढाई सुरू आहे। 50 सेंटीमीटर उंचीची बोधिसत्वाची सोन्याची मुलाला असलेली कांस्य मूर्ती गेल्या आठवड्यात जपानमधील कन्नोंजी मंदिराच्या प्रतिनिधींना सोपवण्यात आली। यानंतर पश्चिम जपानमधील सुशिमा बेटावर ही मूर्ती परत आणली गेली। ही मूर्ती एका स्थानिक संग्रहालयात ठेवली जाण्याची शक्यता आहे। सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी गुप्त माहितीच्या आधारावर पंजाबमध्ये 2 मोठ्या कारवाया केल्या आहेत। जवानांनी अमृतसरच्या राजा थाल या गावाजवळील एका शेतातून 559 ग्रॅम हेरोईन जप्त केलाय। तसंच गुरदासपूरच्या गोलाडोला गावात एक DJI मोविक 3 क्लासिक ड्रोनही जप्त केलाय। या कारवाईमुळे सीमा तस्कर नेटवर्कला मोठा धक्का बसलाय। तर यापूर्वी जवानांनी गुप्त माहितीच्या आधारे 3 तस्करांना अटक केली होती। NIAने नाभा तुरुंग फोडून पळून जाणाऱ्या घटनेत सामील असलेल्या खलिस्तानी अतिरेक्याला अटक केली आहे। काश्मीर सिंग गलवड्डी असे या दहशतवाद्याचं नाव आहे। त्याला बिहारमधील मोतीहारी इथून अटक करण्यात आली आहे। गलवड्डी हा परदेशात बसलेल्या बब्बर खालसा या दहशतवादी संघटनेचा सदस्य हरविंदर सिंग संधू याचा जवळचा साथीदार आहे। 2016 मध्ये पंजाबमधील नाभा तुरुंगावर सशस्त्र हल्ला करून काही कैद्यांना पळवून नेण्यात आलं होतं। या घटनेतील मुख्य सूत्रधारांपैकी गलवड्डी हा होता आणि तेव्हापासूनच तो फरार होता। छत्तीसगडच्या रायपूर बालोद बाजार रोडजवळ भीषण अपघात झालाय। कार्यक्रमातून परत येणाऱ्या माझदा वाहनाला एका ट्रेलरनं जोरात धडक दिली। या अपघातात 10 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला तर अनेक लोक जखमीही झालेत। तर जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। तर मृतकांचा आकडा अजून वाढण्याची भीती देखील व्यक्त केली जाते। या अपघातामुळे काही काळ वाहतूक देखील विस्कळीत झाली होती।